नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण पेपर 1 FA मधील दुसरा चॅप्टर औद्योगिक व व्यापारी वायरिंगचे नियोजन व अंदाजपत्रक हा शिकणार आहोत. तर यामध्ये औद्योगिक म्हणजे वेगवेगळे जे उद्योग असतात ते, तसेच व्यापारी म्हणजे कमर्शियल ज्या काही बिल्डिंग असतील तर या दोन्हींचे वायरिंग करताना त्यासाठी कशा प्रकारचे नियोजन लागते व कसे त्याचे अंदाजपत्रक बनवायचे याची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. तर प्रस्तावना बघा. कार्यशाळा म्हणजेच काय, वर्कशॉप म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्च्युअल वर्क केलं जातं ती म्हणजे कार्यशाळा. तर कार्यशाळेत होणाऱ्या प्रत्येक कार्यासाठी त्या कामाच्या आधीच अंदाजे किंमत माहिती करून घेणे यास अंदाजपत्रक असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला जर कोणतेही काम करायचं असेल तर त्या कामासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या वस्तूची अंदाजे किंमत किती आहे, त्यानंतर त्या पूर्ण कामाला एकूण खर्च किती लागेल याचा अंदाज तयार करणे म्हणजेच अंदाजपत्रक होय. यामध्ये सर्व घटकांचे मूल्य घेतले जाते व त्याप्रमाणे त्यांची बेरीज करून अंदाजपत्रक तयार करतात. त्यामुळे आपणास तयार होणाऱ्या जॉबची अंदाजे किंमत व त्यासाठी आवश्यक मटेरियल याची पूर्वकल्पना येते. अंदाजपत्रक तयार करताना कोणतीही गोष्ट विसरता कामा नये, कारण त्या प्रक्रियेची किंमत यामध्ये येत नाही. त्यामुळे अंदाजपत्रक बिनचूक होत नाही. म्हणजेच काय, तर अंदाजपत्रक तयार करताना आपण कोणतीही गोष्ट विसरायची नाही आहे. जर आपण एखादी गोष्ट विसरलो तर त्याची किंमत आपल्याला अंदाजपत्रकात टाकता येत नाही आणि मग आपले अंदाजपत्रक चुकू शकते. म्हणून असे होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे. आता याचा उद्देश. तर त्यातला पहिला मुद्दा आहे नियोजन व अंदाजपत्रकाची आवश्यकता. दुसरे, औद्योगिक वायरिंगचे अंदाजपत्रक. तिसरे, व्यापारी वायरिंगचे अंदाजपत्रक. चौथे, अंदाजपत्रकाचे घटक व टप्पे. पाचवा, अंदाजपत्रकाचा नमुना. सहावा, परिव्ययाचे घटक व पद्धती. सातवं, बिल किंवा इनव्हॉइसचे घटक. आठवं, टेंडर किंवा कोटेशनची आवश्यकता. आणि 9वे, टेंडर फॉर्म भरण्याची पद्धत. हे एवढे या प्रकरणाचे उद्देश आहेत. तर आपण आता हा पहिला मुद्दा बघूया, अंदाजपत्रक नियोजनाचे महत्त्व. 2 ते 3 मार्कांना प्रश्न येऊ शकतो, अंदाजपत्रकाचे महत्त्व सांगा म्हणून. तर अंदाजपत्रक तयार केल्यामुळे त्यामधील सर्व बाबी व घटक, त्यांची संख्या यांचे पूर्वज्ञान होते. तसेच त्यांचे वर्तमान मूल्य विचारात घ्यावे लागते किंवा तशी कल्पना येते. त्याचबरोबर इतर खर्च, परिश्रम, वाहतूक याचाही अंदाज येतो. जॉबचा परिपूर्ण विचार करून प्रत्येक घटक विचारात घेऊन अंदाजपत्रक तयार करावे लागते. त्यामुळे जॉबसाठी होणाऱ्या खर्चाची किंमत आपणास अगोदरच समजते. त्यानुसार कोणते मटेरियल वापरावे याचाही अंदाज येतो. असे नियोजन केल्याने अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहत नाही. म्हणून अंदाजपत्रक हे तयार करावे. हे झाले त्याचे महत्त्व. पुढचा आहे औद्योगिक व व्यापारी वायरिंगचे अंदाजपत्रक, मूल्य निर्धारण व पावती. आता औद्योगिक म्हणजे एखादा उद्योग असेल, इंडस्ट्री असेल किंवा कारखाना असेल
त्याचे वायरिंगच्या बाबतीत बघूया. तर प्रत्येक कारखान्याच्या प्रकारानुसार त्याचे वायरिंग केले जाते. त्याचे लहान कंपन्या म्हणजेच काय स्मॉल स्केल इंडस्ट्री व मोठ्या कंपन्या लार्ज स्केल इंडस्ट्री असे वर्गीकरण करावे किंवा केले जाते. लहान कारखान्यांसाठी वायरिंग मटेरियल कमी लागते, तर मोठ्या कारखान्यांसाठी वायरिंग मटेरियल हे त्या प्रमाणात आवश्यक असते. त्याप्रमाणे कारखान्याचे शेड, इमारत, ऑफिस यांचाही वायरिंग करताना विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे प्रत्येक बाबींचा घटकांचा विचार करून त्या बाबी घटक अंदाजपत्रकात नमूद करावे लागतात. त्याप्रमाणे त्यांचे मूल्य निर्धारण करून अंदाजपत्रक तयार करावे लागते व त्या मटेरियल खरेदी केल्यानंतर त्याची बिल पावती त्या ग्राहकाला दिले जाते. त्याप्रमाणे त्यांचे मूल्य निर्धारण करून अंदाजपत्रक तयार करावे लागते व त्या अंदाजपत्रकाप्रमाणे मटेरियल खरेदी केल्यानंतर बिल पावती त्या ग्राहकास दिले जाते. आता हे वरचे होते औद्योगिक वायरिंगचे. आता हे व्यापारी वायरिंगचे बघूया. तर व्यापाऱ्यांचा प्रकार व जागा यावर त्याचे वायरिंग अवलंबून असते. म्हणजे कुठल्या प्रकारचा व्यवसाय आहे, व्यापार आहे, त्यासाठी त्याला किती जागा लागते आहे, लहान मोठी किंवा सिंगल फ्लोअर, डबल फ्लोअर, याप्रमाणे वायरिंग अवलंबून असते. त्याचप्रमाणे ठिकाणाचाही, कोणत्या ठिकाणी ते वायरिंग आहे तोही विचार करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने गोडाऊन आहे की इमारत, ऑफिस यांचा विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे इनडोअर व आउटडोअर आहे व्यापार, हेही पाहावे लागते. इनडोअर म्हणजे 4 भिंतीच्या आतमध्ये आणि आउटडोअर म्हणजे ओपन स्पेसवर जर तो असेल तर तोही विचार करावा लागतो. त्यानुसार त्या वायरिंगचे अंदाजपत्रक तयार करावे लागते. घाऊक किंवा होलसेल तसेच किरकोळ किंवा रिटेलर असे दोन प्रकार हे व्यापारी असे दोन प्रकार पडतात. घाऊक, होलसेल किंवा दुसरा प्रकार किरकोळ किंवा रिटेलर. त्याप्रमाणे त्यांना आवश्यक असणाऱ्या इमारतीचा विचार करून त्यांचे वायरिंगचे अंदाजपत्रक तयार करावे लागते. तसेच काही उत्पादने विक्री करण्यासाठी एजन्सी किंवा दलाल नियुक्त केलेले असतात. ते त्यांच्या उत्पादन केलेल्या मालावर त्यांना आवश्यक असलेली इमारत किंवा गोडाऊन अवलंबून असते. त्याप्रमाणे त्यांच्या वायरिंगचे अंदाजपत्रक करावे लागते. तर आले मुलांनो, हे लक्षात बघा. औद्योगिक आणि व्यापारी वायरिंगचे अंदाजपत्रक, मूल्य निर्धारण व पावती, यामध्ये आपण हे 2 बघितले. औद्योगिक किंवा कारखान्यांचे वायरिंग आणि दुसरे व्यापारी वायरिंग. तर यावर दोघांपैकी एकावर शॉर्ट नोट वगैरे येऊ शकते. आता हे अंदाजपत्रकाचे घटक, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे मुलांनो. अंदाजपत्रकाचे घटक कोणते? 6 मार्कांना हा प्रश्न येऊ शकतो. 6 ते 12 मार्कांना. जर 12 मार्कांना असेल तर प्रत्येक मुद्दा जो आहे तो थोडक्यात तुम्ही स्पष्ट केला पाहिजे. तर अंदाजपत्रकाचे घटक बघा. एखादा जॉब तयार करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करावे लागते. त्यासाठी खालील घटकांचा विचार करावा लागतो. त्यातला पहिला आहे नग किंवा संख्या. म्हणजेच काय? नंबर्स.
नग किंवा संख्या. दुसरा तपशील किंवा स्पेसिफिकेशन. तिसरा व्यर्थ पदार्थ म्हणजे वाया जाणारा वेस्ट मटेरियल. चौथा अतिरिक्त मटेरियल एक्सेस मटेरियल. पाचवा वस्तूंचे दर म्हणजेच रेट, प्रत्येक वस्तूचा रेट. सहा सर्व्हिस चार्ज आणि सातवा सरचार्ज. असे अंदाजपत्रकाचे एकूण किती घटक आहेत? 7. पहिला नग किंवा संख्या, दुसरा तपशील, तिसरा व्यर्थ पदार्थ, अतिरिक्त मटेरियल, वस्तूंचे दर, सर्व्हिस चार्ज आणि सरचार्ज. हे 7ही शब्द तुम्ही एकदा आठवून बघा. सगळे आठवतात का तुम्हाला? तर हे घटक अंदाजपत्रकाचे 7 तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्यातला बघा, आपण एक एक जरा विस्तृतपणे बघूया. पहिला आहे नग किंवा संख्या. तर कोणताही जॉब पूर्ण करायचा असल्यास त्याकरिता लागणाऱ्या वस्तूंची संख्या व्यवस्थित काढल्यास अंदाजपत्रक योग्य बनविता येते. वस्तूंची संख्या कमी झाल्यास ऐन वेळेस वस्तू खरेदी कराव्या लागतात, त्यामुळे अंदाजपत्रक चुकते. म्हणून अंदाजपत्रक तयार करताना वस्तूंचे योग्य काढणे गरजेचे असते. येते का लक्षात? बघा, कोणताही जॉब जर तुम्ही पूर्ण करायला घेतला तर त्या कंप्लीट जॉबसाठी तुम्हाला कोणकोणत्या वस्तूंची गरज आहे हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या काढले तर तुमचे अंदाजपत्रक हे योग्य प्रकारे बनते. कारण वस्तूंची संख्या, त्यासाठी लागणारे, त्यासाठी किती पैसे वगैरे लागतील हे तुम्ही सगळं व्यवस्थित आधी काढून ठेवू शकतात. पण अचानक तुमच्या लक्षात आलं की हा जॉब तयार करताना एखादी वस्तू कमी पडते आहे आणि तुम्हाला ती ऐन वेळेवर जर आणावी लागली तर तुमच्या अंदाजपत्रकामध्ये पुन्हा तो तुम्हाला खर्च ॲड करावा लागतो. म्हणजे जे तुम्ही सुरुवातीला अंदाजपत्रक तयार केलेले आहे त्यामध्ये पुन्हा फरक पडतो. म्हणून हे आधीच व्यवस्थित बारकाईने सगळे खर्च काढून घ्यावे लागतात. दुसरा आहे तपशील किंवा स्पेसिफिकेशन. अंदाजपत्रक तयार करताना योग्य तपशिलाच्या वस्तू खरेदी करणे गरजेचे असते. अयोग्य तपशिलाच्या वस्तू खरेदी केल्यास जॉब पूर्ण होत नाही, तसेच जे काम करायचे आहे त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. आता तपशील म्हणजे काय? तर प्रत्येक वस्तूला स्वतःची अशी ओळख असते. समजा तुम्ही एखादा स्विच जरी आणला तरी त्याची ॲम्पियर कपॅसिटी, व्होल्टेज कपॅसिटी, फ्रिक्वेन्सी, असं काही ना काही त्याला स्पेसिफिकेशन असतं. एखादी स्केल जरी तुम्ही घ्यायला गेलात तरी ती किती सेंटीमीटर लांबीची पाहिजे आहे किंवा कोणत्या मटेरियलची आहे, प्लास्टिकची पाहिजे की लाकडाची पाहिजे, असं त्याचं काहीतरी स्वतःची ओळख असते. त्याला म्हणायचं तपशील किंवा स्पेसिफिकेशन. एखादा तुम्ही बल्ब जरी घ्यायला गेलात तरी किती वॅटचा पाहिजे, कोणता पाहिजे, हे सगळं जे डिटेल असेल त्याला म्हणायचं तपशील. म्हणजे तुम्हाला एखादा जॉब तयार करताना किंवा एखादी वस्तू तयार करताना, ज्या काही प्रोजेक्ट तयार करताना एखादी त्यासाठी ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या प्रत्येक पार्टचं व्यवस्थित स्पेसिफिकेशन माहिती असणं गरजेचं आहे. आता तिसरा आहे व्यर्थ पदार्थ. तर इलेक्ट्रिकल क्षेत्रात वायरिंग, रिवाइंडिंग इत्यादी कामे करताना काही मटेरियल वाया जाते. उदाहरणार्थ वायरिंग करताना वायरचे तुकडे, मोटरचे रिवाइंडिंग करताना निघालेल्या कॉपर्सच्या वायर. हे मटेरियल बाजारात विकल्यास ह्यापासून जे पैसे मिळतात ते अंदाजपत्रकात नफा म्हणून गृहीत धरले जातात. म्हणजे कोणतेही पदार्थ या ठिकाणी जे आपण वाया जातात म्हणतो, पण ते शेवटी जर आपण ते बाजारात विकले
किंवा भंगारमध्ये जरी विकलेत तरीसुद्धा त्यापासून जे काही मिळतं ते अंदाजपत्रकामध्ये नफा म्हणून धरले जाते. चौथे आहे अतिरिक्त पदार्थ. कोणताही जॉब असो त्यामध्ये तंतोतंत मटेरियल घेऊन चालत नाही. थोड्याफार प्रमाणात जास्त मटेरियल घ्यावे लागते. अशा मटेरियलचा समावेश हा अतिरिक्त पदार्थात करतात. पाचवा मुद्दा आहे वस्तूचे दर. अंदाजपत्रक तयार करताना सध्याचे वस्तूचे दर गृहीत धरणे गरजेचे असते. जर काम उशिराने सुरू होत असेल तर त्यावेळेस किती दर असतील, किती वाढीव दर असतील याचा अंदाज घेऊन दर ठरविणे गरजेचे असते. सहावा मुद्दा आहे सर्व्हिस चार्ज. तर अंदाजपत्रक तयार करताना त्यामध्ये मजुरी किंवा लेबर चार्जेस गृहीत धरावे लागते. सर्व्हिस चार्जचा समावेश केल्याशिवाय अंदाजपत्रक पूर्ण होत नाही. सातवा आहे सरचार्ज. सरचार्ज म्हणजे काय, एक्स्ट्राचे चार्जेस. तर यामध्ये व्हॅट, सेल्स टॅक्स, जकात, इन्कम टॅक्स इत्यादींचा समावेश असतो. अंदाजपत्रकात हे चार्जेस गृहीत धरणे गरजेचे असते. अशा प्रकारे अंदाजपत्रक तयार करताना आपल्याला हे 7 मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. आता आपल्याला इथे खाली दिलेला आहे अंदाजपत्रकाचा नमुना. विद्यार्थ्यांनो, हा अंदाजपत्रकाचा नमुना जो आहे तो बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेला आहे की अंदाजपत्रकाचा नमुना तयार करा. तर यामध्ये बघा कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे. वर नाव द्यायचं अंदाजपत्रकाचा नमुना. हे जे नाव आहे हे ॲक्च्युली इथे सेंटरला आलं पाहिजे. त्यानंतर फर्मचे नाव व पत्ता. आता फर्म म्हणजे काय, तर तुम्ही ज्या ठिकाणी ही वस्तू तयार करणार आहेत तो कारखाना किंवा ती इंडस्ट्री, त्याला म्हणायचं फर्म. त्याचे नाव व पूर्ण पत्ता, त्याचा फोन नंबर, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, दिनांक, प्रति, नाव व पत्ता, अनुक्रमांक, तपशील, नग, एकक किंवा परिमाण, दर, रुपये, पैसे, त्याचे अक्षरी रुपये. आणि खाली आपल्यासोबत झालेल्या चर्चेनुसार वरील अंदाजपत्रक सादर करीत आहे. वरील दर फक्त 1 महिन्याच्या कालावधीकरिता गृहीत धरावे. त्यानंतर खाली सही असणार. खाली जकात, कर, व्हॅट, डिलिव्हरी वरील बाबींचा अंदाजपत्रकात समावेश नाही. हे ज्याप्रमाणे होतील त्याप्रमाणे द्यावे लागतील. अशा प्रकारचा हा फॉर्मॅट आहे कसला, अंदाजपत्रकाचा. इथून हा चालू होत आहे. तर हा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून बघायचा आहे. आणि खाली बघा हा आपला विश्वासू, हा या साईडला आलेला आहे. हा आपला विश्वासू या साईडला घ्यायचा आणि इथे सही असणार. आता आपला पुढचा मुद्दा आहे कॉस्टिंग किंवा परिव्ययाचे घटक. तर कॉस्टिंग काढण्यासाठी 3 घटकांची आवश्यकता असते. वस्तू, श्रम, खर्च. कॉस्टिंग किंवा परिव्यय म्हणजेच काय, खर्च. तर कोणत्याही वस्तूची किंमत काढताना त्या वस्तूची प्रत्यक्ष किंमत, तिला तयार करण्यासाठी लागणारे श्रम, तसेच इतर कोणकोणते खर्च लागलेले आहेत त्या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये केला जातो. म्हणून हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यात कॉस्टिंगचे घटक कोणते, तर वस्तू, श्रम आणि खर्च. वरील 3ही घटक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष याप्रमाणे विचारात घ्यावे. म्हणजे फक्त वस्तू असेल तर ती प्रत्यक्ष वस्तू, अप्रत्यक्ष वस्तू. श्रम पण प्रत्यक्ष श्रम, अप्रत्यक्ष श्रम. खर्च देखील प्रत्यक्ष खर्च, अप्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा 2 विभागात हे 3ही मुद्दे
तिन्ही घटक हे विभागले गेले आहेत. आता आपण बघूया पहिला प्रत्यक्ष वस्तू. तर उत्पादन करीत असताना त्या वस्तूंचा प्रत्यक्ष वापर केला जातो. त्या वस्तूला प्रत्यक्ष वस्तू असे म्हणतात. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मोटार रिवाइंडिंग करताना वापरल्या जाणाऱ्या वाइंडिंग वायर किंवा वायरिंग करताना वापरल्या जाणाऱ्या वायर्स किंवा केसिंग पट्ट्या हे प्रत्यक्ष मटेरियल होय. उत्पादनाचा विचार केल्यास केबल व वायर तयार करणाऱ्या कारखान्यातील कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या तारा व PVC इन्सुलेशन हे प्रत्यक्ष वस्तू आहेत. मग अप्रत्यक्ष कोणत्या? तर काही वस्तूंचा संबंध उत्पादन प्रक्रियेत येत नाही, परंतु उत्पादन प्रक्रिया व्यवस्थित सुरू राहण्यासाठी या वस्तूंची मदत होते. अशा वस्तूंना अप्रत्यक्ष वस्तू असे म्हणतात. मोटर रिवाइंडिंगची प्रक्रिया करताना वापरण्यात येणारे वॉर्निश, त्यानंतर दोरे, स्लीव्ज म्हणजे वायरवर चढवून इन्सुलेशन म्हणून याचा वापर केला जातो. एक प्रकारे जसे आपल्या स्ट्रॉ असतात ना, तुम्ही नारळ पाणी वगैरे पितात बघा, त्या स्ट्रॉ असतात, त्याचे जर तुम्ही तुकडे केले तर ते कसे दिसेल, सेम तसे ह्या स्लीव्ज असतात. बऱ्याच वेळा वायरवर ते चढवलेले असतात. तर हे सगळे अप्रत्यक्ष मटेरियल असतात. किंवा एखाद्या यंत्रावर उत्पादन प्रक्रिया सुरू असल्यास ते यंत्र व्यवस्थित सुरू राहावे म्हणून वापरण्यात येणारे ग्रीस, वंगण, ऑइल या अप्रत्यक्ष वस्तू होत. म्हणजे समजा मोटर असेल ना, मोटरची जी वाइंडिंग आहे, जी ॲक्च्युअल कॉपरची वायर आहे किंवा केपिंग पट्ट्या आहेत, ह्या काय आहेत? प्रत्यक्ष वस्तू. आणि अप्रत्यक्ष वस्तू म्हणजे कोणत्या? तर मोटरची वाइंडिंग करताना तुम्हाला त्या ठिकाणी वॉर्निश लागेल किंवा रिवाइंडिंग करताना दोरे लागतात, स्लीव्ज लागतात. म्हणजे मेन वस्तूच्या सपोर्टला या बाकीच्या वस्तू लागतात. म्हणजे या सपोर्टिव्ह वस्तू ज्या असतील या म्हणजे अप्रत्यक्ष वस्तू. आता त्याचप्रमाणे श्रमच्या बाबतीत पण बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रम. तर प्रत्यक्ष श्रम म्हणजे काय? तर एखाद्या कारखान्यात कच्च्या वस्तूंचे रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष जे श्रम खर्च होतात त्या श्रमाला प्रत्यक्ष श्रम असे म्हणतात. इलेक्ट्रिक क्षेत्रात वायरिंग करणारा वायरमन, मोटर वाइंडिंग करणारा वाइंडर, पेंटिंग करणारा पेंटर हे सर्व प्रत्यक्ष श्रम किंवा प्रत्यक्ष कामगार या प्रकारात येतात. मग अप्रत्यक्ष म्हणजे काय? तर बघा, ज्या श्रमाचा उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष संबंध येत नसून उत्पादन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जे श्रम खर्ची पडतात त्या श्रमाला अप्रत्यक्ष खर्च असे म्हणतात. उदाहरणार्थ, वायरिंग करताना वायरमनला मदत करणारा हेल्पर, ऑफिसमधील क्लर्क, शिपाई, वॉचमन इत्यादींचा अप्रत्यक्ष श्रम यामध्ये समावेश होतो. म्हणजे ॲक्च्युअल काम जे आहे इलेक्ट्रिकचं ते करणारा जो असेल तो झाला प्रत्यक्ष. आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय? तर त्याला हे सपोर्ट करणारे बाकी हेल्पर किंवा ऑफिसमधील क्लर्क, शिपाई, वॉचमन हे त्या कामाशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही पण ते निगडित आहेत, म्हणून ते झाले अप्रत्यक्ष श्रम. तिसरा आहे खर्च. खर्च सुद्धा आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षमध्ये विभागला आहे. तर प्रत्यक्ष खर्च म्हणजे काय? तर एखादा जॉब तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, मशीनचा खर्च, तसेच प्रत्यक्ष काम करणाऱ्या कामगारांचा खर्च यालाच प्रत्यक्ष खर्च असे म्हणतात. आणि अप्रत्यक्ष खर्च म्हणजे काय? तर कारखान्यातील असा खर्च की ज्या खर्चाचा उत्पादनाशी संबंध नसतो पण उत्पादनाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी जे खर्च करावे लागतात त्या खर्चाला अप्रत्यक्ष खर्च असे म्हणतात.
उदाहरणार्थ जाहिरातीवरील खर्च, मार्केटिंगचा खर्च, स्टोअरवरील खर्च, ऑफिसमधील खर्च, फर्निचरचा व लेखन सामुग्रीवरील खर्च इत्यादी खर्चांचा समावेश हा अप्रत्यक्ष खर्चात होतो. अशा प्रकारे वस्तू, श्रम आणि खर्च हे 3 घटक आपण बघितले. कॉस्टिंगचे घटक त्यांना म्हणायचे किंवा परिव्ययाचे घटक. पुढचा मुद्दा आहे कॉस्टिंग किंवा परिव्यंकनाच्या पद्धती. म्हणजे कॉस्टिंग कसे काढायचे. आता या ज्या पद्धती आहेत कॉस्टिंगच्या किंवा परिव्यंकाच्या पद्धती, या आपण नेक्स्ट लेक्चर ते घेऊया.